सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस वंदन करते आणि मी माझ्या भाषणास सुरुवात करते. ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला. कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला, ज्यांनी संविधान रूपी जगण्याचा अधिकार मिळवून दिला, ज्यांनी संविधान रूपी जगण्याचा अधिकार मिळवून दिला. आज मी ज्ञानाचा तेजस्वी सूर्य, दीनदलितांचे कैवारी, शिकाय, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा सर्वांना दिव्य संदेश देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या छोट्याशा कुटुंबामध्ये झाला. त्यांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रामध्ये वेगळा ठसा उमटवला होता. ते शिकले आणि त्यांनी आपल्या भारताला एक स्वतंत्र संविधान मिळवून दिले. म्हणून आपण त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो. त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा दिव्य संदेश दिला. ते असे म्हणायचे की शिक्षणाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कधीही कोणापुढे नतमस्तक होत नसतं. अंधारच होता नशिबी ज्यांच्या, त्यांना प्रकाशाचं दान दिलं. बाबासाहेब तुमचे मानावे किती उपकार, तुम्हीच देशाला संविधान होऊ दिलं. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, दीनदलितांच्या जीवनामध्ये गुलामगिरीच्या शृंखला तोडून त्यांना जगण्याचा अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि ज्ञानाचा उजेड देणारा प्रकाश सूर्य, तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वतेचा वापर करून दीनदलितांना जगण्याचा अधिकार देणारे बाबासाहेब आंबेडकर होते. 19व्या शतकाचा काळ दीनदलित गोरगरिबांसाठी फारच भयानक होता. सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरू दिले जात नव्हते. धार्मिक मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी आणि चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण झाले होते. अशा दिनांचे अश्रू पुसण्याचे आणि त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे पवित्र कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हता प्रकाश. पुसण्यात त्यांचे अश्रू, देण्यात त्यांना नवसंजीवन. अवतरला एक महामानव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर. लाखात नाही तर संपूर्ण जगात एक होता. अखेर एक दुःखद दिवस उजाडला. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अखेरचा श्वास घेतला. म्हणूनच मी म्हणते की दलितांची तलवार होऊन गेलात, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेलात. होता ते गरीबच पण संपूर्ण जगाचा कोहिनूर होऊन गेलात. धन्यवाद.